नमस्कार मित्रांनो, सर्व भरती करणाऱ्या मित्रांचं आपलं चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, माहिती अधिकारी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण खाजगी आणि गव्हर्नमेंट क्षेत्रातील सगळे जॉब अपडेट आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुमचं माहिती अधिकारी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण घेऊन आलो आहे सगळे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रातील सगळे जॉब अपडेट घेऊन आलो आहे. त्यासाठी मित्रांनो आज बघणार आहोत आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून एकूण 680 पदांसाठी जागा बघणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. बघा मित्रांनो, क या वर्ग 4च्या जागा निघाल्या. तो मित्रांनो विभाग आहे नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय सलगती रुग्णालयात हे जागा निघाल्या आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती प्रमाणे तुम्हाला पगार मिळणार आहेत आणि एकूण पद किती आहेत. 680 पदं आहेत. त्या मित्रांनो परीक्षा दिनांक तुमच्या अजून तारीख डिक्लेअर झाली नाही. त्यासाठी मित्रांनो आपण खाली जाऊया. तुम्ही बघू शकता आणि PDF तुम्हाला नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघणार आहेत आणि तेही मित्रांनो आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो आपण खाली स्कोर करूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फी वगैरे ती काय असते. पात्र तुम्हाला 10वी पास असणे गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो पदवीधर वगैरे यांसाठी खेळाडूंसाठी तुम्हाला आरक्षित जागा देण्यात आल्या. त्या दिव्यांगांसाठी प्रगल्भ संस्थांसाठी तुम्हाला माजी सैनिकांसाठी तुम्हाला आरक्षित जागा देण्यात आल्या आहेत. त्यासाठी मित्र परीक्षेचे स्वरूप तुम्ही नक्कीच तुमच्या समोर बघू शकता. मित्रांनो विषय किती आहेत ते नक्की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, भौतिक चाचणी आहे आणि अंकगणित आहे. मित्रांनो एकूण प्रश्न आहे तुम्हाला 100 ते गुण आहेत मित्रांनो 200 पैकी आहेत. त्यासाठी मित्रांनो परीक्षा कालावधी तुम्हाला 2 तास मिळणार आहे, म्हणजे 120 मिनिट भेटणार आहे. परीक्षेची स्वरूप तुम्हाला कॅम्प्युटर बेसने होणार आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर खाली स्कोर करून मित्रांनो कागदपत्र तुमच्या पद्धतीने PDF नक्की वाचून घ्या. पूर्ण कागदपत्र मी दिलं आहे तुम्हाला नक्कीच बघा. तर मी पुढं जातो. केंद्रीय निवड तुमच्या पद्धतीने निवडायचं आहे. त्यासाठी मित्रांनो परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता. खुला प्रवर्गासाठी तुम्हाला 1000 रुपये आहेत आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये देण्यात येणार आहे. त्यासाठी मित्रांनो माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही हे त्यांनी दिले आहे. तर खाली बघू शकता मित्रांनो ऑनलाईन पद्धत तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो हा फॉर्म तुम्ही तारीख सांगतो मित्रांनो 30/12/2000 पासून चालू होणार आहे. तर मित्रांनो शेवटची तारीख आहे 20/1/2023 सॉरी मित्रांनो 24 पर्यंत ही तारीख असणार आहे. शुल्क भरण्याची तारीख मित्रांनो 20/1/2024 पर्यंत राहणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला परीक्षा दिनांक कालावधी तुमच्या संकेतस्थळावर त्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे. मी वेबसाईट तुम्हाला देणार आहे, तुम्ही काळजी करू नका. मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची वेबसाईट नक्कीच देणार आहे. परीक्षा प्रवेश तुम्हाला लवकरात मिळणार आहे मित्रांनो 7 दिवसाचा आधी. तर मित्रांनो तुम्ही खाली स्क्रॉल करतो मित्रांनो कुठल्या जातीसाठी किती जागा आहेत तुम्ही नक्कीच बघू शकता मित्रांनो. आणि पदं आहेत मित्रांनो 680 पदं आहेत. आणि शैक्षणिक पात्रता मित्रांनो बघू शकता मित्रांनो कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते नक्कीच तुम्ही काळजीपूर्वक PDF पूर्ण बघा. तुम्हाला मित्रांनो 10वी पास असणे गरजेचं आहे. मी पूर्णपणे PDF तुम्हाला दाखवली आहे मित्रांनो. तुम्ही डाउनलोड करून तुम्ही PDF बघू शकता. मी PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे आणि टेलिग्राम चॅनल नक्कीच मिळणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला इथं वेबसाईट तुमची जर चालली नाही तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि तुम्ही भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो वयाची अट तुम्ही बघू शकता 18 ते 38 वर्षावरील मुलं मुली चालतील. लवकरात लवकर फॉर्म भरा. 30 तारीख भरण्याची आहे मित्रांनो. फक्त 10 ते 15 दिवस तुम्हाला वेळ मिळणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर फॉर्म भरा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना नक्की शेअर करा. आणि ज्या गरजू विद्यार्थी असेल त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. चला मित्रांनो, जय महाराष्ट्र.